सिल्लोडमधली गुंडगिरी रोखण्यासाठी भाजपनं साथ द्यावी. अब्दुल सत्तार यांच्यावरती निशाणा साधताना उद्धव ठाकरेंची भाजपला साथ. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये नाही देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण. तर कार्यकर्त्यांना भाजपचा मुख्यमंत्री व्हावा वाटणं हे स्वाभाविक असल्याचा निर्वाळा. बटेंगे तो कटेंगेला विरोध करणाऱ्यांना लोकभावना कळली नसावी. देवेंद्र फडणवीस यांचं अजित पवारांच्या विरोधाला प्रत्युत्तर. पंकजा आणि विखे पाटलांनीही म्हटलंय बटेंगे तो कटेंगे अमान्य. दोन 2019ला भाजपसोबत सरकार स्थापनेची बैठक अदानींच्या घरीच झाली, पण ते चर्चेत नव्हते. शरद पवार यांचा दावा. तर बैठक ना अदानींच्या घरी ना त्यांच्या उपस्थितीमध्ये. फडणवीसांचा खुलासा. सतरा तारखेच्या शिवाजी पार्कवरच्या सभेला परवानगी मिळाल्याचा मनसेचा दावा. मात्र सभा घेणार नसल्याचं स्पष्ट. आम्ही हे करू या नावानं मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध. राज्याचं औद्योगिक धोरण, कृषी, पर्यटन, मराठीचा सन्मान, गडकिल्ले संवर्धनाची आश्वासनं. शिवाजी पार्कवरच्या मोदींच्या सभेकडे श्रोत्यांची पाठ. अनेक खुर्च्या रिकाम्या असल्याचे फोटो विरोधकांकडून सोशल मीडियावर. विखारी विचारांचा प्रभाव ओसरल्याचं चिन्ह. अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया. हिंदू अतिरेकी नाहीत पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अतिरेकी संघटना. काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांचा गंभीर आरोप. तर भविष्यामध्ये इसिसचे अतिरेकी काँग्रेस कार्यकर्ते झाल्यास आश्चर्य नको. मनीषा कायंदे यांचा पलटवार. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचा प्रकाश आंबेडकरांना फोन. एंजिओप्लास्टी नंतर आंबेडकरांच्या तब्येतीची विचारपूस. काळजी घेण्याचा राहुल गांधींचा सल्ला. गुजरातच्या पोरबंदर समुद्र किनाऱ्यावरती 500 किलोचं ड्रग्ज जप्त. एनसीबी आणि एटीएसची संयुक्त कारवाई. काल रात्रीपासून सुरू होतं ऑपरेशन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.